थलापती विजय राज्यपालांच्या भेटीला तमिळनाडूत सत्ता स्थापनेच्या वेगवान घडामोडी। आजचा शपथविधी रद्द, थलापती समर्थक परतले। अण्णाद्रमुकचे 25 आमदार फुटण्याच्या तयारीत। अण्णाद्रमुकचा एक गट पोहोचला पुदुच्चेरीच्या रिसॉर्टवर। टीव्हीकेला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून अण्णाद्रमुक मध्ये फूट। अण्णाद्रमुकचे ईपी षण्मुगम बंडखोरांचे नेता। अग्निमित्रा पॉल, दिलीप घोष यांची नावे मंत्रिपदाच्या यादीत। विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी तपस रॉय यांचे नाव आघाडीवर। रूपा गांगुली, रुद्रनील घोष बनू शकतात मंत्री। पश्चिम बंगालमध्ये 9 तारखेला नव्या सरकारचा शपथ सोहळा। भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या। गोळीबारात स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू। चंद्रनाथ रथ यांची पूर्वनियोजित हत्या असल्याचा भाजपचा आरोप। भाजप नेते अर्जुन सिंह यांचा अभिषेक बॅनर्जींवर संशय। निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच। कोलकात्यात भाजपा आमदार पियुष कनोड यांच्या भावाची हत्या, कुटुंबियांचा आक्रोश। वर्ध्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण। डॉक्टरची संशयास्पद भूमिका उघड, पोलिसांनी केली अटक। प्रकरण माहिती असूनही पोलिसांना कळवलं नसल्याचा आरोप। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण। धर्मपरिवर्तनाच्या कटात निदा खानचा सहभाग असल्याचं निष्पन्न। गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी निदावर पोलिसांनी वाढवले कलम। भोंदू अशोक खरातवर दोषारोपपत्र दाखल होणार। पुढच्या आठवड्यात पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज। एसआयटीकडून दोषारोपपत्राची प्रक्रिया वेगानं सुरू। नाशिक म्हाडा घोटाळ्यात आतापर्यंत मोठी कारवाई। नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटीलला अटक। भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळेलाही गुन्हे शाखेकडून अटक। आमदार अक्षय कर्डिलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। राहुरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर पहिल्यांदाच घेतली भेट। मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं अक्षय कर्डिलेंचं अभिनंदन। नवीन कामगार नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध। हरकती आणि सूचना नोंदवा, कामगार मंत्र्यांचं आवाहन। नसरापूर घटनेनंतर पॉक्सो आरोपींवर पुणे पोलिसांची करडी नजर। 2 किंवा अधिक गुन्हे असलेले 37 आरोपी पोलिसांच्या देखरेखीत। एकूण 193 संशयितांची स्वतंत्र यादी तयार। गरज पडल्यास प्रतिबंधात्मक कारवाई। पुण्याच्या पर्वती भागातील अत्याचार प्रकरणी आंदोलन। आरोपीच्या प्रतिकात्मक तिरडीला चपला मारून निषेध। आरोपीला फाशी देण्याची मागणी। रुपाली ठोंबरे पाटील, संगीता तिवारींचा आंदोलनात सहभाग। मुंबई विमानतळावर 6 तासांचा विशेष ब्लॉक। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत ब्लॉक। विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद। धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभालीसाठी विमानसेवा बंद। मालेगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाई। 14 गावं, 28 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा। वाशिममध्ये आरोग्य केंद्राच्या राखीव जागेवर अतिक्रमण। अतिक्रमणाकडे नगर परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष। ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण। आम्ही सशस्त्र दलांच्या शौर्याला, त्यागाला सलाम करतो। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पोस्ट।